नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? श्रावणात उपवासाला जेवणामध्ये काय बनवायचं हा सगळ्यांचा प्रश्न असतो. अगदी चमचमीत जेवण पाहिजे असतं ना, तर चला तर आज मी तुम्हाला एकदम सोपी रेसिपी सांगणार आहे. चला तर आज आपण मटर पुलाव करणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण आता 2 चमचे तूप घालून घेणार आहोत. असं तूप घालायचं आहे. मग 1 चमचा जिरं घालायचं आहे. मग खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. खडे मसाल्यांमध्ये मी तेजपत्ता, चक्रीफूल, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी घातलेली आहे. त्यानंतर एक कांदा असा उभा चिरून घ्यायचा आहे, तो घालून घ्यायचा. मग आलं लसूण पेस्ट घालायची आहे. 2 हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत, त्या घालून घ्यायच्या आहेत. मग काजू घालून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये. इकडे मी 5 ते 6 काजू वापरलेले आहेत व परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं चांगलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता मटार घालणार आहोत. 1 कप कच्चे मटार घालायचे आहेत व चवीनुसार मीठ घालायचं आहे व परतवून घ्यायचं आहे चांगलं 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता बासमती तांदूळ घालणार आहोत. अर्धा किलो. तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता. इकडे मी तांदूळ 15 मिनिटं भिजवसा ठेवलेला पाण्यामध्ये व परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1.5 कप पाणी घालणार आहोत. असं पाणी घालून घ्यायचं आहे व झाकण लावून मस्तपैकी अशा 2 शिट्ट्या काढायच्या आहेत कुकरच्या. चला तर आपण आता बघूया आपला पुलाव झाला आहे की नाही. मस्तपैकी आपला पुलाव झालेला आहे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.